पुढची महत्त्वाची बातमी, भारत अमेरिका व्यापार करार हा संपूर्ण करार शेतकऱ्याच्या भविष्यावर अवलंबून आहे। असा करार करताना शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना, विरोधी लोकांना विचारात घेतलं असतं तर हा करार अधिक मजबूत झाला असता। पण तिथे मोदीजी कुठे अडकले? इतके खालीच जाऊन आपण हा करार का करतोय असा सवाल शेतकरी नेते बच्चू कडू यांनी विचारलाय। शेतकऱ्यांसाठी भिंत म्हणून उभे राहण्याची भाषा करणाऱ्या मोदीजींकडून हा करार होतोय, म्हणजे आता मोदींची शेतकऱ्यांसाठीची भिंतच कोसळली असं म्हणावं लागेल। असा शब्दात प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार करारावर शेतकरी नेते बच्चू कडू यांनी टीका केली आहे। बच्चू भाऊ, काय सांगाल? खरं तर भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावरती सर्वच शेतकरी संघटनांनी विरोध केलाय कराराला। हे खरं तर पहिली गोष्ट आहे का, सगळा सोयाबीन, कापूस असेल, मक्का असेल किंवा दूधजन्य पदार्थ आहे, हे सगळे खुली झालेले आहेत। त्याच्यामुळं याचा फटका तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना पडणारच आहे। तुम्हाला माहीत आहे 25 लाख गाठी आपण आयात केल्या कापसाच्या, आणि 11 ते 12 हजार रुपये जाणारा कापूस शेतकऱ्याला 6 ते 7 हजारात विकावा लागला। आणि या कराराच्या फक्त वार्ता झाल्या तर सोयाबीनचे आणि कापसाचे भाव पुन्हा अधिक पडलेले दिसतंय। एकंदरीत प्रत्यक्षात जेव्हा ही सुरुवात होईल तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच भारतीय शेतकरी तर टिकणार नाही। पहिली गोष्ट तर मला एक म्हणायचं आहे का, उत्पादनाची गॅरंटी आम्ही घेतो शेतकरी, पण पिकाला भावाचं जे संरक्षण आहे ते सरकारनं घेतलं पाहिजे। जसं ते अमेरिकेत घेतलं जातं, ज्या पद्धतीनं इतर देशात घेतलं जातं, पिकाच्या भावाचं संरक्षण कधी भेटणार शेतकऱ्याला? कारण इथं जे काही लढाई आहे ती भावाचीच लढाई आहे, उत्पादनाची लढाई नाही आहे। आणि अमेरिका उत्पादनात पण सरप्लस आहे आणि भावासुद्धा संरक्षण चांगल्या पद्धतीने देतं। 1.5% शेतीवर अवलंबून असणारी अमेरिका शेतकऱ्यासाठी एवढं सगळं आग्रही असतं। इथं 50 ते 40% आम्ही शेतीवर अवलंबून आहे, आमचं मतदानही जास्त आहे, आणि तरीसुद्धा सरकार शेतकऱ्याला का घाबरत नाही, हा पुन्हा इथं प्रश्न आहे। अशा पद्धतीचे करार करून त्याचे जे परिणाम आहे ते ज्या पद्धतीनं सरकार सांगितलं जातं की बाबा आम्ही डायरेक्ट सोयाबीन नाही पण सोया ऑइल घेणार, सोया ढेप आम्ही बनवणार, अर्थात तुम्ही पुन्हा प्रक्रिया करूनच बनवणार, म्हणजे प्रक्रिया उद्योगसुद्धा, रोजगारसुद्धा तिकडेच गेला, आणि डायरेक्ट आम्ही पाहतो इथं ऑइल जर आलं तर त्याचाही परिणाम शेतकऱ्यावर पडणारच आहे। एवढे काही मूर्ख नाही आहे लोक का तुम्ही ऑइल बनवलं म्हणजे सोयाबीनवर काही फरक पडणार नाही, एवढी मूर्ख नाही राहिलं। ही एकंदरीत हा सगळा करार मला वाटतं शेतकऱ्याच्या भविष्यावर अवलंबून असतं। अशा करारामध्ये मला वाटतं थोडे विचारात घेतले असते संघटनेचे विरोधी लोकांना, तर मला वाटतं अधिक करार मजबूत झाला असता। पण तिथे मोदीजी कुठं अटकले, म्हणजे इतक्या डाऊन जाऊन आम्ही करार का करतो, हा पहिला प्रश्न आहे। म्हणजे कोणाला अपेक्षा नव्हत्या, मोदीजीने ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत म्हणून उभे राहू, आता ते भिंतच कोसळली, त्याच्यानं आता प्रश्न मिटले, ती महत्त्वाची वाटत नाही, आणि या सगळ्या अडचणीमध्ये तो शेतकरी रोज मरत असतो। धन्यवाद। खरं तर हा व्यापार करार, भारत अमेरिका व्यापार करार करत असताना शेतकरी प्रतिनिधींचं म्हणणं विचारात घेणं गरजेचं असून कोणताही करार करा, मात्र शेतीमालाचे भाव हे स्थिर राहिले पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।